विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंगोलीचे शौर्य पथसंचलन आणि धर्मसभा वसमत इथे रविवारी संपन्न झाली। तर वसमत इथल्या अभिनव राम मंदिर इथून शौर्य पथसंचलन दुपारी 4 वाजता निघून वसमत इथल्या मेन मार्केटने जात जिल्हा परिषद प्रशाला ग्राउंड वसमत इथे समाप्त झाली। सायंकाळी 7 वाजता धर्मसभा संपन्न झाली असून धर्मसभेत प्रमुख प्रवक्ते होते श्री नीरजजी दवनेरिया, तसेच श्री विवेकजी कुलकर्णी, तसेच महंत ज्ञानेश्वर भारती महाराज आणि महंत डॉक्टर पद्मनाभ गिरीज महाराज यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। या धर्मसभेच्या वेळी युवा शाहीर यशवंत जाधव यांचा शिवचरित्रावर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदरील शौर्य पथसंचलनासाठी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यास हिंगोली जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अंधकार में एक नई ज्योति जली, एक नई ज्योति जली। पिंपळगाव तालुका हदगाव नांदेड इथल्या श्री शिवमहापुराण इथे दरम्यान रात्री उशिरा बागेश्वर धाम हे आले होते। त्यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं असून आपला धर्म विश्वगुरू बनला पाहिजे आणि भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील असून तो आम्ही करणारच आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलंय। तर हिंदू धर्मातील लोकांनाच 2 लेकराची अट सरकार लावते आहे आणि मुस्लिम धर्मातील लोकांना 30 लेकरं असं का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। तसंच आपणही किमान 4 मुलं जन्माला घालावी, कारण 2 घरच्यासाठी, 1 राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आणि 1 हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी द्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। पर हमारे घरे ना हो, बगल में इसलिए हो जाए ताकि सेल्फी लेने के काम आएगा। अब आजकल तो बड़ा रील का जमाना हो गया और रील के जमाने में रियल खोजना बड़ा कठिन हो गया। रियल के लोग मिलना बड़े मुश्किल हो गए। इसलिए जितने भी महाराष्ट्र के लोग हैं, आप संतों की भूमि के हैं, आप महंतों की भूमि के हैं, आप उस भूमि के हैं जहां भारत माता के लिए अपने प्राणों को हंसते हंसते निछावर कर दिया। आप उस भूमि के हैं जहां छत्रपति संभाजी महाराज के एक एक अंग को काटा, लेकिन भैया वो कट गए पर धर्म नहीं छोड़ा, शरीर त्याग दिया पर सनातन नहीं छोड़ा, शरीर चला गया पर सनातन नहीं छोड़ा। ऐसी भूमि के हैं तो हमारी हाथ जोड़कर बहुत प्रार्थना है, लाखों बार एक बार विचार करना। उन्होंने अपने लिए प्राण नहीं दिए, उन्होंने हम सबके लिए प्राणों में उछावर किए हैं, वरना उनका क्या बिगड़ता अगर वे दूसरे मजहब में चले जाते, कोई कुछ क्या कर लेता, कोई क्या कह देता, लेकिन उन्हें आज याद किया जाता है तो उनके बलिदानी के कारण याद किया जाता है। तो हम लोगों को भी उस बलिदान को याद करना है। महाराज जी, पूज्य मलुक पीठ वाले महाराज जी बता रहे थे कि वही महीना चल रहा, बलिदान का महीना चल रहा है। तो हम सब आज रात्रि काल में लगभग 12 बज गए और 12 बजे रात्रि में जो आपकी श्रद्धा है बागेश्वर बालाजी के प्रति, संतों के प्रति बड़ी अद्भुत है। हम आप सबकी अर्जी लगा रहे हैं, सबकी अर्जी बालाजी के चरणों में स्वीकार हो जाए। और आपकी ये जो श्रद्धा है, इसको देखते हुए हम बहुत पक्का तो नहीं पर 50-50 कह रहे, दोबारा जल्दी आएंगे। अब आएंगे भी, रुक जाना कटा, नहीं तो कहीं माइक पकड़ ले प्रवचन ठोक। हाँ, जय इकट्ठी बाद में बुलवा दे भी मुसलचंद, रुक तो। हाँ, तो पूरा तो नहीं पर 50-50 गारंटी है, हम दोबारा यहाँ भी कथा भी सुना भी, दरबार भी लगा भी। हमारे लिए तो हमारे आदर्श और जिनके मार्गदर्शन में हम अपना जीवन जी रहे हैं और भविष्य में जब तक तन में प्राण रहे तब तक हम जीते रहें, ऐसी हमारी मति बनी रहे। ऐसे पूज्य श्री मलुक पीठ वाले महाराज जी, जिनकी कृपा से हम बहुत कुछ सीख पाते, समझ पाते हैं, उनकी आज्ञा ही हमारे लिए सर्वोपरि आज्ञा है। तो पूज्य महाराज जी ने
आज्ञा जब दी थी तभी प्रण कर लिया। उमरखेड तालुक्यातील सिमेंट रस्त्याचं काम मागील 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे। या रस्त्याबाबत अनेक रास्ता रोको आंदोलनं करण्यात आली आहेत। हा रस्ता खूपच रहदारीचा आहे। त्या रस्त्याने 3 दूध डेअरीला शेतकऱ्यांचे दूध जातं आणि 5 ते 6 सहकारी साखर कारखान्यांना ऊस जातो। नामांकित गावंडे कॉलेज, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल, मॉडर्न स्कूल आणि परिसरातील 40 ते 50 खेड्यातून ये जा करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय। तर मागील 1 वर्षात ते 1.5 वर्षात त्रास झाला असून मागील 20 वर्षापासून हा रस्ता जशाचा तसाच आहे। मागील 15 वर्षांपासून उमरखेड इथल्या उप अभियंता, अधिकारी अभियंता, पुसद विभाग अधीक्षक अभियंता यवतमाळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचं देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। ते आपल्यासोबत या रस्त्याने ये जा करणारे ऑटो चालक आहेत, यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकू। किती वर्षापासून रस्ता चालू आहे भाऊ? याला 1 वर्ष झालं, पूर्ण होत आलं 1 वर्ष। असं का? आतापर्यंत रस्ता पूर्ण नाही झालेला आहे। ऑटो चालवायला इकडं ऊसाच्या गाड्या इकडं तिकडं खूप परेशानी चालू आहे। 1-1 तास, बुधवारच्या दिवसाला तर 1-1 तास गाड्या निघत नाही इथून आमच्या गाड्या। बरं. मोठे वाहनं येते तर हे बारके वाहनं, मोटरसायकलवाले असे तसे रोड काय लवकर होईना झाले, काही नाही। कुठून कुठे चालवता ऑटो आपण? आम्ही चुरमुरा ते उमरखेड, बार ते फाट्याजवळून ते आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत खूपच त्रास आहे आम्हाला इथं। बार किती वर्षापासून रस्ता असा खराब आहे? हे रस्त्याला आता असं 2 वर्ष झाले, पण 1 वर्षापासून हे काम चालू आहे। काय खराब होऊन किती वर्ष झाली? खराब होऊन याला 2-3 वर्ष झाले आहे। असं का? ते नंतर रिपेरिंग करते, खड्डे बुजवते आणि 4-2 महिन्यांना अजून तशाला तसंच होते। पण नवीन जे रस्ता आहे, नवीन रस्ता हे 1 वर्ष करून काम चालू आहे, तर पूर्ण काय कंप्लीट तेवढं होईना झालं, आरामानं व्हायला काम। याला म्हणणार कोणी नाही, म्हणणारा कोणी नाही, मनोमनी कारभार झाले सगळं, काही नाही। पण लोकांची दशा आहे, इथल्या जनतेला वाली कोणी आहे की नाही? कोणीच नाही आहे। फक्त वोटिंगच्या वेळेस येते तर हे होतं हे असं करून सगळं समाप्ती करून जाते, बस दुसरं काही नाही। एक छोटे व्यावसायिक ॲटो चालक आहेत हे, यांचा उदरनिर्वाह मुलाबाळाचा या ॲटोवर चालतो। ॲटो चालकाची एवढी दशा आहे, तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न यांच्या पुढे उद्भवतो आहे। नमस्कार, आपण हा रस्ता पाहत आहो। मागील 1 ते 1.5 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे आणि पुणे, मुंबई, नागपूर अशा मेट्रो सिटीप्रमाणे या रस्त्यालासुद्धा काही कालावधी बनवण्याचा आहे का? आणि हे उमरखेड शहरातून जाणारा रस्ता आहे। या रस्त्याने जवळपास 5 कारखान्यांना ऊस जातो आणि या रस्त्यावरून 2 ते 3 दूध डेऱ्यांना शेतकऱ्याचं दूध जाते आणि येथील इंटरनॅशनल स्कूल आहेत, त्या स्कूलला विद्यार्थी जातात। पण मागील 1 ते 1.5 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे। इथे कोणतेही अधिकारी असो, कोणतेही कर्मचारी असो, इथं येऊन पाहत नाहीत, काहीच नाही। आणि कोणताही जुना रस्ता नवीन करत असताना पहिला डांबर रोड जे आहे ते 3 ते 4 फूट खोदला पाहिजे, पण असं होताना दिसत नाही। तरी प्रशासनाने या कंत्राटदारावर विचारपूस करून याच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि हे काम चालू झालेलं आहे 1.5 वर्षापूर्वी। या काम सुरू होत असताना कोणत्याही भागाला बोर्ड लावलेला नाही। या कामाचा निधी किती आहे, या कामाचा कंत्राटदार कोण आहे, या कामाचा कालावधी पूर्ण करण्याचा किती आहे, येथील नागरिकांना, येथील ये जा करणाऱ्या सर्व लोकांना, विद्यार्थ्यांना अतोनात त्रास होत असून या त्रासाला जबाबदार जे कोणी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी। येथील माननीय आमदार, अभियंता असलेले आमदार साहेब यांनी या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावून या रस्त्याची चौकशी करण्यात यावी अशी विनंती सर्व लोक करत आहेत। धन्यवाद। न्यूज मराठी 24/7।
नमस्कार. न्यूज मराठी 24/7 आपल्यासोबत आहे. हा रस्ता यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेला उमरखेड तालुक्यातील आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून या रस्त्याची हालत हीच आहे. प्रथमदर्शनी असं निदर्शनास आलं की इथे आता दिशादर्शक फलक लावलेले आहे. या 15-20 दिवसामध्ये रस्त्याचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर दिशादर्शक बोर्ड हे लावलेले असतात. मागील 15 वर्षात कधीही हे अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा किंवा वळण रस्ता आहे असं कधीही दाखवलेलं नव्हतं. तर इथून उमरखेडपासून ते हरदड्यापर्यंत आतोनात रस्ता हा खराब झालेला आहे आणि या रस्त्याचे काम मागील 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे. या 1.5 वर्षापासून चालू असलेलं काम जे आहे ते उमरखेडच्या गावंडे कॉलेजपासून ते विडूळच्या नाल्यापर्यंत करण्यात आलं, पण त्याच्या समोरचं अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नाही. तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड यांच्याकडे आम्ही या रस्त्याबाबत मागणी केली होती की माहितीच्या अधिकारात की हा रस्ता कोणत्या फंडातून काम चालू आहे, या रस्त्याचा काम करण्याचा कालावधी किती आहे, त्याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असता कुठल्याही प्रकारे येथील उपविभागीय अभियंता यांनी इस्टिमेट, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरात, याचे ठेकेदार कोण आहे आणि कोणतं काम किती झालं, त्या कामाचा निधी किती आहे, साधा बोर्डसुद्धा लावण्यात आलेला नाही. पहिले असं वाटत होतं दाल में कुछ काला है, लेकिन ये माहिती के अधिकार में जब हमने माहिती मांगी और उपविभागीय अभियंता उमरखेड इन्होंने नहीं दी तो ऐसा लग रहा है कि इसमें पूरी दाल काली है. तरी प्रशासनामध्ये कार्यरत असलेले हे मस्तवाल अधिकारी, सहाय्यक अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यवतमाळ जिल्हा, या यवतमाळ जिल्ह्यातील हे अभियंते जे आहेत, या अभियंत्यावर कुठल्या तरी मोठ्या बड्या लोकांचा वरदहस्ता आहे आणि कोणी कितीही तक्रारी दिल्या, काही केलं तरी हे सांगायलासुद्धा तयार नाहीत किंवा कोणत्याही तक्रारीची दखल घ्यायला तयार नाहीत. तरी प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब व तसेच बांधकाम मंत्री साहेब यांना अशी विनंती आहे की मंत्रालय स्तरावरून या उमरखेड महागाव विधानसभेतील भांबरखेडा ते मुळावा, मोहदरी ते मुळावा, मुळावा ते पळशी, पळशी ते उमरखेड, उमरखेड ते हरदडा आणि हरदडा ते नारळी, कुरळी, सहस्त्रकुंड, मुरली, जेवली, सोंदाबी अशा अतिदुर्गम भागातून ये जा करणाऱ्या लोकांचा हा रस्ता आहे आणि मागील 20-25 वर्षापासून असाच आहे. अतोनात त्रास होत आहे. तरी मागील 10-15 वर्षामध्ये या रस्त्यावर किती निधी आला, तो कुठे खर्च केला, काय केला, याची चौकशी मंत्रालय स्तरावरून जर केली तरच येथील नागरिकांना न्याय मिळेल, अथवा न्याय मागायलासुद्धा कोणी येणार नाही. तरी प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ यांच्यावर कार्यवाही करावी व तसेच अभियंता म्हणून, उच्च शिक्षित म्हणून या विधानसभेमध्ये 2024च्या निवडून दिलेले किसनराव वानखेडे साहेब हे आमदार झालेले आहेत, अभियंता होते. यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या रस्त्याबाबत लक्षवेधी लावून चौकशी करून या कालावधीमध्ये पूर्ण काम न केलेल्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर रिकव्हरी काढून तात्काळ हे रस्ते करून देण्यात यावे, ही सर्व नागरिकाची मागणी आहे. न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार. प्रतिनिधी संतोष आडे. शेवगाव तालुक्यातील गोळेगाव इथल्या ग्रामस्थ गोळेगावसह परिसरातील गावांच्या भविष्यासाठी आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी इथल्या पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधण्याची मागणी प्रामुख्याने होत असून अनुदानित विहीर मिळणे, कामी गावाचा
समावेश सुरक्षित वर्गवारीत व्हावा या मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन गेल्या 17 दिवसापासून चालू असून संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन न दिल्यामुळे गोळेगाव इथल्या ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्य मार्गावरील बोधेगाव इथे 2 तास रास्तारोको आंदोलन केलंय. तर जिल्हा परिषद विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी शिवम दापकर, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे तसंच गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले.